नमस्कार. कसे आहात सगळेजण? नक्कीच आनंदात असाल. तर आज आपण एक स्टोरी घेऊन येतोय, देवावरती विश्वास का ठेवायचा, किंवा आपण जेव्हा संकटात असतो त्यावेळेस देव आपले कशा प्रकारे मदत करतो ह्याच्यावरती आपण आज एक स्टोरी घेऊन आलो आहे. आणि ती स्टोरी खरी आहे, फक्त त्यांचं नाव वगैरे असंच मी सांगितलेलं आहे. तर ऐकूयात. असंच एक खेडेगाव असतं, त्याच्यामध्ये एक महिला राहत असते. परिस्थिती खूप हालाकीची असते किंवा गरीब असते. तिला लहान बाळ झालेलं असतं, छोटा बाळ असतं तिचं. त्या बाळाला जन्मताच त्याच्या हृदयाला होलं असतं. त्याने तिथल्या डॉक्टरांना दाखवलेलं असतं, गावाकडल्या वगैरे साध्या डॉक्टरांना. तर त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला ह्या बाळाला मुंबईला घेऊन जावे लागेल, आणि तिथं खूप मोठे हृदयाचे डॉक्टर आहेत जे ऑपरेशन करतात आणि खूप माणसं बरी होतात. खूप मोठे स्पेशलिस्ट आहेत, पण त्यांची खूप फी जास्त आहे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट भेटत नाही. वर्ष वेटिंगला असतात पेशंट. मग असं सांगितल्याच्यानंतर तिला टेन्शन येतं की आपण नाही का, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण मुंबई म्हणजे काय आपल्याला माहीत नाही, आपण आपल्या बाळाला कसं घेऊन जायचं असतं. ती तिच्या विचारात असते. पण तिला कुठं हाही विश्वास असतो की मी ज्या कृष्णावर विश्वास ठेवते ती कृष्णाची खूप सेवा करत असते, भक्ती करत असते. तिला असं वाटतं की नाही, कृष्ण कुठनं तरी मार्ग नक्कीच काढते, एक दिवस माझं बाळ नक्कीच बरं होईल. मला माहीत नाही कुठल्या प्रकारे मी जाईन मुंबईला, किंवा कुठल्या प्रकारे माझं बाळ बरं होईल, किंवा डॉक्टर कसे भेटतील, ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार नाही करत. ती फक्त कृष्णाला दररोज सांगत असते की कृष्णा, का ना माझ्या बाळाला तू बरं कर, मला माहिती आहे तू आहेस, तू कुठनं नक्की मार्ग काढून माझ्या बाळाला व्यवस्थित करशील, एवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि नितांत विश्वास आहे. म्हणजे मुंबईचे डॉक्टर असतात जे खूप मोठे स्पेशलिस्ट असतात, त्यांना मुंबईवरून दिल्लीला फ्लाईटने जायचं असतं, विमानाने जायचं असतं. आणि त्या दिवशी ते निघतात पण खूप पाऊस येतो. पावसामुळे त्यांची फ्लाईट कॅन्सल होते. पण त्यांचं मुंबईला दिल्लीला खूप अर्जंट कामं असतात की त्यांना तिथं जाणं भाग असतं, त्यांना जावंच लागतं असतं ते. मग ते ड्रायव्हरला म्हणतात की आपण रोडनेच जाऊयात, उशीर लागन पण आपण पोचूयात. मग ते ड्रायव्हर म्हणतो ठीक आहे सर, जाऊयात. मग निघतात आणि ज्या महिलेचं जिथं गाव असतं त्या गावाच्या तिथंच किंवा त्याच्या घराच्या समोर म्हणतात, किंवा तिथं त्यांची गाडी खराब होते. एवढा पाऊस असतो, आता कुठं जायचं नाही का. मग त्यांना त्या गरीब महिलेची झोपडी दिसते. तर मग ते ड्रायव्हर म्हणतो सर तुम्ही तिथं जा, थोडा वेळ थांबा, मी इथं कुठं गाडी ठीक करणारा भेटतोय का, मेकॅनिक भेटतोय का, मी चौकशी करतो आणि गाडी रिपेअर करून घेतो, तोपर्यंत तुम्ही तिथं थांबा म्हणे. मग ओळख नाही काय नाही, त्यांना पण कसं तरी वाटतं, पण आता वेळ आली आहे तर कसं तरी निभावून न्यावं लागणार. मग सर जातात त्या आतमध्ये बघतात तर तिचं चाललेलं असतं देवाला गाणं म्हणणं, कृष्णाचं बरोबर बाळाला झोका देणं चाललेलं असतं. आतमध्ये गेलं मग बघितल्याच्या नंतर ती म्हणते, मग सर सांगतात की असं आम्हाला प्रॉब्लेम झाला आहे म्हणून इथं आलो आहे. मग म्हणले ठीक आहे बसा तुम्ही. त्यांना बसवती, पाणी वगैरे चहा हे देते. मग ती कृष्णाचं तिचं चाललेलं असतं तिथं ते बघतात. छोटंसं मंदिर, त्यात दिवा लावलेला असतो, कान्हा असतो, तिचं बाळ झोक्यात असतं, ते चाललेलं असतं. बाळ थोडं रडत असतं. मग ती म्हणते तर का ताई तुझं बाळ का रडते, काय प्रॉब्लेम आहे का. मग ती सगळं सांगते की माझ्या बाळाला असा हृदयाचा प्रॉब्लेम आहे, मुंबईत आहेत खूप मोठे डॉक्टर पण मला माहीत नाही, मी कशी पोचन तेही मला माहीत नाही, पण हा एवढा विश्वास आहे माझ्या कृष्णावर की ते एक दिवस माझं बाळ नक्कीच ठीक करतील, किंवा त्याचं ऑपरेशन होऊन माझ्याबरोबर माझं बाळ असेल. मग ते सर काय बोलत नाहीत, फक्त हसतात. तोपर्यंत त्यांचा ड्रायव्हर येतो, गाडी रिपेअर होते, ते निघून जातात. निघून गेल्याच्यानंतर त्यांचं दिल्लीचं काम वगैरे होतं, ते मुंबईला रिटर्न येतात. मुंबईला आल्याच्यानंतर मग त्या ड्रायव्हरला ते पाठवतात त्या ताईंकडं की तू जा आणि त्या ताईंला आणि त्याच्या बाळाला घेऊन तू मुंबईला ये, त्यांचं ऑपरेशन ठरलं आहे बाळाचं असं त्या ह्यांना सांग. मग तिथं दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसांनी ते येतात ड्रायव्हर आणि त्यांना म्हणतात की ताई तुमच्या बाळाचं ऑपरेशन करायचं आहे ना, तर तुम्ही मुंबईला चला. मग ती पण जास्त विचार करत नाही. तिला वाटतं जाऊ दे, माझा मार्ग निघाला, मला कृष्णाने मार्ग दाखवला माझ्या बाळासाठी. मग ती गाडीत बसते आणि त्यांच्याबरोबर मुंबईला येते. तर त्याचं ऑपरेशन वगैरे होतं. सांगतात तिला की तुझं बाळ व्यवस्थित आहे, आता काहीच तुझ्या बाळाला होऊ शकत नाही. मग ते झाल्याच्यानंतर मग ती महिला म्हणते हे तर डॉक्टर खूप मोठे आहेत, माझ्याकडून तर पैसे पण नाही घेतले, ते बोलले नाहीत पैशाचं काय, किंवा मी त्यांना त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली नाही, मी काहीच केलं नाही आहे, मला काही माहीत नाही, तरी कसं काय तुम्ही इथं बोलावलं आणि माझ्या बाळाचं ऑपरेशन केलं. तर मग ती म्हणतात तुम्ही
इथे ह्या केबिनमध्ये जाते तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटते. ते ड्रायव्हर बोलतात. मग ती त्या केबिनमध्ये जाते तर ती बघते ते कालचेच सर होते जे तिच्या घरी आले होते आणि ज्यांना तिने चहापाणी केलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की तुझ्या बाळाला काय होतं आहे, मग तू कशी जाशील, तू कशी भेटशील त्यांना. आणि त्या सरांना बघून ती एवढी खुश होती किंवा आनंदात होती, तिच्या डोळ्यातून पाणी गळतं. ती म्हणली, बघा सर, मी तुम्हाला काल बोलले होते ना की माझा कृष्ण कुठनंही मार्ग काढेन, कुठल्याही मार्गाने येऊन तो माझ्या बाळापर्यंत पोहोचेन किंवा ते डॉक्टर माझ्या बाळापर्यंत पोचतील. मग त्या मार्गाने देवाने तुम्हाला पाठवलं, तुमची गाडी खराब झाली, सगळं झालं, तुम्ही त्या निमित्ताने त्यांनी तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्हाला माझं कळलं आणि तुम्ही माझ्या बाळाचं ऑपरेशन केलं. हाच असतं देवावरचा विश्वास, जो माझा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि कृष्णावर माझा तेवढाच निस्समी विश्वास आहे, जेवढा मी श्वास घेते आणि सोडते त्याच्याबरोबर फक्त माझा कृष्ण असतो. त्यामुळं तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला आणि माझ्या बाळा व्यवस्थित केलं. धन्यवाद.